सगळ्या चॅनल्सला विनंती केली होती की नका दाखवू ते फोटोज एकतर, कारण त्या कुटुंबावर इतका त्याचा आघात होईल. आणि खरंच तसंच झालंय. कारण 2:30 वाजता धनंजय देशमुखचा मेसेज आहे की ताई मी निर्णय घेतोय. म्हणजे मला तर सहनच होत नव्हतं की कशी माणसं आहेत ही, कशी किती किती निर्दयी माणसं आहेत, किती निर्दयी माणसं आहेत. म्हणजे आपल्याला कोणाला खर्चटलं तरी पावत नाही आणि या माणसाने असं सगळं न्यावं करावं असं सगळं. आणि हे सगळं सगळ्यांना माहितीये. त्या शरद अजित पवारला माहितीये, फडणवीसला माहितीये, तरी प्रत्येक गोष्टी तरी इतका वेळ लावावा, इतका वेळ. आणि आज सुद्धा त्या कराडला VIP ट्रीटमेंट आहे. हे आपलं शासन आहे, हे आपलं राजकारण आहे. नको बोलूया आपण. तरी वाटतं का म्हणजे राजीनामा घेतील? अरे पाडवे जाने देतात त्यांचा राजीनामा. आणि तो व्यक्ती युजलेस आहे, राजकारण युजलेस आहे. कसला राजीनामा, कसला राजीनामा. अशानं तर हात धरून परपटून राजकारणात बाहेर काढायला पाहिजे. कुठल्या राजीनाम्याबद्दल बोलतोय आपण? बडतर्फ करायला पाहिजे. असं 3 दिवस मी तेच म्हणतेय की युजलेस माणसं आहेत. हे आपला देश नाही चालवू शकत. आपण कष्ट करतो पैसे मिळवायला आणि असे राजकारणी आपल्याला हवेत, असे थर्ड ग्रेड वीट आलाय या राजकारणाचा. खरंच वीट आलाय. कालच मी